लक्ष्मीताई हेब्बाळकरांनी काल भारतीय जनता पार्टीवरती टीका केली की नेहा हिरेमठ च्या प्रकरणावरती भारतीय जनता पार्टी मगरमच्छ के आंसू बहा रही आहे. तर मला सांगावंसं वाटतं लक्ष्मीताईंना की ज्या वेळेला कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आले तेव्हापासून कर्नाटकमध्ये महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. कारण हावेरी येथे एका महिलेवरती सामूहिक अत्याचार घडलेला आहे. मंगलोर येथे कडबा या गावामध्ये 3 विद्यार्थिनीवरती अभिन या व्यक्तीने ॲसिड हल्ला केलेला आहे. आणि बँगलोर येथे एका मंतेरे या महिलेशी रॅपिड रायडरने असभ्य वर्तणूक केलेली आहे. वंटमुरी आपल्या बेळगावमध्ये एका महिलेला विवस्त्र करून तिची गावभर दिंड काढून तिला खांब्याला बांधून तिला मारहाण करण्यात आलेली आहे. आणि आपण मात्र भारतीय जनता पार्टीवरती टीका करताय. तर आधी आपल्या CMला प्रश्न विचारा, कारण नेहा हिरेमठ हे एक पर्सनल इश्यू आहे असं म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्या परमेश्वरांनी गृहमंत्रीने असं म्हटलेलं आहे की नेहा हिरेमठ ही वरती एक हल्ला झालेला आहे, तो आकस्मिक घटना घडलेली आहे. तर त्यांना प्रश्न आधी विचारावा की नेहा हिरेमठावरती फयाज यांनी 9 वेळा खुपसलं आहे तिला आणि तिला मारलेलं आहे. ही आकस्मिक घटना कशी घडते? आणि आपण तदनंतर भारतीय जनता पार्टीवरती टीका करावं, कारण आपण एका राज्याच्या महिला व मक्कळ या सचिव आहात आणि आपण जिम्मेदारी विसरलेला आहात. कारण तुम्ही जे MLA झाला आहात तर कुकरची शिट्टी वाजवून, गॅसचं लायटर पेटवून, आणि आपल्याला असं वाटतं की हेच एक समाजकार्य आहे. तर आपण आपली जिम्मेदारी विसरलेला आहात आणि भारतीय जनता पार्टीवरती टीका करण्यापेक्षा आपण आपली जिम्मेदारी निभावं असं मी आव्हान करते.